अक्षय तृतीये निमित्तानं मुंबईमध्ये सोने खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। हा सोन्याचा भाव जरी जास्त असला तरी नागरिकांनी सोने खरेदी करण्याकडे पसंती ही दिलेली आहे। तर याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीय आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची खरं तर प्रथा आहे। अनेक जण हौशीने या दिवशी सोनं खरेदी करता आपण पाहतोय सध्या की पुणा गाडगीळ या दुकानामध्ये सोन्याची जी आहे ते विविधता इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गर्दी देखील नागरिकांची सोनं खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच पाहायला मिळते आणि नागरिक आवर्जून सोनं खरेदी करण्यासाठी आज अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळपासूनच गर्दी करून आहे त्या दुकानामध्ये। त्यामुळे निश्चितच आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे सोनं खरेदीसाठी आणि त्यामुळे या दिवशी विशेष म्हणजे घरी सोनं गोल्ड जे आहे ते खरेदी केलं जातं। या दुकानाचे जे आहे ते स्टोअर मॅनेजर इथे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया की नेमका सोन्याचा भाव काय आणि नागरिकांचा प्रतिसाद त्यांना कसा मिळतोय। सर काय सांगाल आज सोन्याचा भाव नेमका काय आहे, कारण का सोन्याचा भाव जर आपण पाहिलं तर काही दिवसांमध्ये फ्लक्च्युएट देखील होत होता। नमस्कार। पहिले तर सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज अक्षय तृतीया म्हटलं तर ज्याचा क्षय होत नाही आणि आजच्या मुहूर्तावर सोनं घेणं हे सगळ्यात चांगलं असतं। सोनं, चांदी, डायमंड आणि जर रेट बघितला तर गेल्या 8 दिवसापासून थोडा रेट स्थिर झालेला आहे। आज 24 कॅरेटचा रेट आहे 1,55,400 आणि 22चा 1,41,000 असं। आणि अक्षय तृतीयेनिमित्त आपल्याकडे गोल्डवरती अप टू 50% मेकिंगवर डिस्काउंट आहे आणि डायमंडवरती अप टू 0% मेकिंग डिस्काउंट आहे। आपण पाहतोय की यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की नेमकं कशाला डिमांड जास्त आहे आणि नागरिकांचा देखील प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय या दुकानामध्ये की कितपत गर्दी नागरिकांनी केली आहे सोनं खरेदीसाठी। त्यामुळे आज जी प्रथा असते सोनं खरेदी करण्याची ती प्रथा चालू ठेवत नागरिकांनी इथे सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी देखील केली आहे आणि त्याचाच प्रत्यय आपण इथे पाहतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।